नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं आम्हा महाडिक कुटुंबियांच्या घरामध्ये स्वागत आहे. तर दिवाळीची तयारी आमच्याकडे खूप जोरदार सुरू आहे. उर्मिला अर्थात फराळामध्ये मदत करते आणि फॅक्टरीची काही कामं सांभाळून मी सुद्धा दिवाळ सणाला काही मदत करतोय. तुम्हाला काही एपिसोड्समधून कळेलच, की आमची दिवाळी कशी साजरी होते. पण तुम्ही जर का बघितलं तर आम्ही छान लाइटिंग वगैरे केलेलं आहे. कंदील वगैरे आमचा लागलेला आहे आणि फराळ तर आमचा मला वाटतं ऑलमोस्ट झाला आहे हो. बनवून, नाही का? तर तुम्हालाही कळेल लवकरच. हो, ह्या वेळेसची दिवाळी खासच आहे आणि उर्मिलाला जे हवंय ते घडतंय, होतंय आणि राणीला बाजूला करून एक गोष्ट मी आणि विक्रांतनं केलेली आहे, जे पहिल्या दिवशी पूजेसाठी बसतात. तो मान आम्ही पटकावलेला आहे आणि पॉवर तर आत्ताही माझ्याकडे आहे, ती अजून मला मिळवायची आहे आणि सगळं काही माझ्या हातामध्ये हळू येईल. आमच्या दोघांच्याही हातामध्ये हळू सगळं काही येणार आहे. घर माझ्या हातामध्ये येणार, फॅक्टरी विक्रांतच्या हातामध्ये येणार आणि त्याच्यासाठी काही करावं लागलं तरी आम्ही दोघं जण एकत्र करणार. नक्कीच तुमच्या दोघांची जोडी प्रेक्षकांनाही आवडते आणि आता दिवाळी जरी असेल, बॉम्ब फुटत असतील तरी तुम्हाला कमेंटमध्ये वेगळेच बॉम्ब फुटत असतात. हो. सो काय सांगाल त्याबद्दल, की तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतोय? हो, आम्हाला कमेंट्स जे असतात, तर ते आम्ही वाचत असतो आणि छान वाटतं, की आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय आणि खूप वाईटातली वाईट ज्यावेळेला कमेंट येते, त्यावेळेला सगळ्यात जास्त आनंद आम्हाला होतो, की वाह! मस्त कमेंट आलेली आहे आणि हेच आम्हाला अपेक्षित आहे. त्यामुळे अजून काम करायला हुरूप येतो आम्हाला आणि छान वाटतं. काय सांग ॲक्चुअली मी तितका काही सोशल मीडियावर सक्रिय नाही आहे. पण जेव्हा मी उघडतो आणि पाहतो, तर कमेंट्स वाचून सुरुवातीला वाईट वाटतं, की अरे यार! कारण काय होतं थोडंसं पर्सनली घेतल्यासारखं पण होतं. पण खरं तर ती कामाची पोचपावती असते. पण त्याच्याने आनंद तर मिळतोच, पण जबाबदारी जरा वाढल्याचा एक जबाबदारी वाढते त्याच्यामुळे. त्याच्यामुळे अजून काम सिन्सिअरली करायचं याची जाणीव पण होते. बरं, आता मालिका बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. सोशल मीडियावरती तर रिस्पॉन्स येतोय. असं लाईव्ह आलंय का काही असं समोरून, अं, की हां, म्हणजे जेव्हा सुट्टी मिळते किंवा घरी जातो, तर काही सोशल फंक्शन्स असतील तेव्हाच खरं तर भेट होते. काही नातेवाईकांशी किंवा मित्र-मैत्रिणींशी. अदरवाईज घरीच वेळ जातो. पण सोशली जेव्हा कोणाला भेटतो, तेव्हा ज्यांनी मला खूप आधीपासून पाहिलेलं, लहानपणापासून पाहिलेलं, त्यांच्यासाठी हा खूप वेगळ्या प्रकारचा निखिल आहे. त्याच्यामुळे त्यांचं असं होतं, की "अरे, तू काय करतोयस? तू असं नाही आहेस. तू त्यांना सांग, तू असं नाही करत वगैरे." पण अर्थात त्यांचं प्रेम आहे. त्याच्यामुळे त्यांना काम आवडतं पण आहे, पण त्यांना ते बघवत पण नाही. सो त्यांना ते कळत नाही. त्यांची ती थोडी द्विधा मनस्थिती होते, की तू नेमका कसा आहेस? तुझ्या मी ॲक्चुअली आधीचं जे कॅरेक्टर एका सीरियलमध्ये केलेलं होतं ते खूप साधं आणि हिरोईनला सपोर्ट करणारं होतं. सोशी कसं ते कॅरेक्टर होतं आणि त्याच्या पूर्ण अपोझिट उर्मिला कॅरेक्टर करते. त्यामुळे घरून ज्यावेळेला एखादा एपिसोड घरी बघितला जातो आणि त्याच्यामध्ये खूप भयानक वागलेली असते मी राणीबरोबर, इंद्राबरोबर. आमच्या दोघांचं जे काही प्लॅनिंग होतं, तर मला घरून बहिणीचा फोन येतो, की "एवढी कुचकट आहेस तू? असे प्लॅनिंग करतेस तू? वाटलं नव्हतं तू अशी आहेस." आणि हे खूप येतं आणि ते मला मला ते घ्यायला ऑब्झर्व्ह करायला मला तिचं जे सगळं जे काही आहे फोनवरती, व्हिडिओ कॉलवरती ते मला फार आवडतं. आणि एक किस्सा असा झाला होता. सीरियलला नवीनच सुरुवात झाली होती आणि मी इथे झोक्यावर बसले होते आणि काही लोक सेटला भेट द्यायला आले होते आणि त्यावेळेला असं सुरू होतं आमच्या सीरियलमध्ये, की इंद्राचं घड्याळ मी चोरलंय, मी ते उचललंय आणि मी लपवून ठेवलंय आणि तो चोरीचा आळ मी राणीवरती घेतलेला आहे. तर मला तिथे येऊन काही बायका मला म्हणत होत्या, कन्व्हिन्स करत होत्या, "प्लीज ते घड्याळ पुन्हा द्या, राणी चोर नाहीये." म्हणजे या लेव्हलला येऊन प्रेक्षक बोलतात माझ्याशी, की "नाही, नाही, असं नका करू, राणीबरोबर असं नका करू. ती खूप चांगली मुलगी आहे, तुम्ही तिला समजावून घ्या." पण म्हटलं, "हो, मी समजावून तर घेतेच आहे, पण घराचे अधिकार मी तिला देणार नाहीये. तो मान तिला देणार नाही, तो उर्मिलाचा आणि विक्रांतचाच आहे." बरं, उर्मिला राणीचा छळ करताना तर टीव्हीवरती प्रेक्षकांना पाहायला मिळते. पण हं. बिहाइंड कॅमेरा तुझी वैभवी सोबत कशी मैत्री आहे किंवा कसं रिलेशन आहे? बिहाइंड कॅमेरा वैभवीला म्हणजे वैभवी खूप गोड आहे, खूप गोड आहे. म्हणजे माझी 10 वर्षांची मुलगी आहे, तर तिला बघितल्यानंतर मला माझ्या लेकीची आठवण येते आणि त्याप्रमाणे मी तिचं पॅम्परिंग करते. ती भयानक गोड प्रकरण आहे ते. खूप तिच्यावर रागावूच शकत नाही. मी असं खूपदा असं होतं, की काहीतरी होतं आणि मग चिडचिड होते आणि मग रागवायला गेलो, की ती बघितलं तिनं आणि एक स्माईल दिली ना, की सगळं काही म्हणजे सगळेजण ऑलमोस्ट सगळ्यांचंच तसं होतं. ती मुलगी खरंच खूप कमाल आहे. तिच्यामध्ये एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि तिच्याबरोबर असताना कुठलीही निगेटिव्हिटी वाटत नाही.
सतत पॉझिटिव्ह वाटतं त्या मुलीबरोबर असताना. गोड आहे ते, प्रकरणच गोड आहे. बरं, आता दिवाळी, ही पहिली दिवाळी आहे या मालिकेची आणि पर्सनल लाईफमध्ये सुद्धा काही प्लॅनिंग झाले असतील. सो काय विचार आहे या दिवाळीला काही वेगळं करण्याचा, किंवा काही असं प्लॅनिंग आहे का की या दिवाळीला असं करणारच आहे? मी जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी दिवाळी मी छानच साजरी करतो. मी फटाके फोडत नाही लहानपणापासूनच. पण आपले सण मला कायम असं वाटतं, आपले सण जर का आपण सेलिब्रेट नाही करणार तर कोण साजरे करणार? कारण आपल्या आई-वडिलांकडून, आप्तेष्टांकडून मिळालेले ते संस्कार आहेत. मला असं वाटतं की त्याचं संवर्धन करणं हे आपली जबाबदारी आहे आणि पुढच्या पिढीला किंवा अ, वेगळ्या धर्मीय लोकांना आपले सण काय आहेत, आपली परंपरा काय आहे दाखवणं आपलीच जबाबदारी आहे. म्हणून मी ते पाळण्याचा प्रयत्न करत असतो. तर इथे जिथे मी राहतोय तिथे आमची आता तयारी खरं तर दिवाळीची सुरू होईल. म्हणजे मी आणि राहुलजी आम्ही एकत्र शेअर करतो रूमचं. आमचे तिकडे पण आता दिवाळीची तयारी सुरू आहे आणि माझं जिथे घर आहे, तर तिथे ऑलरेडी माझी थोडीशी शॉपिंग करून झालेली आहे. तर आता जेव्हा घरी जाईन तेव्हा ते घर सजवायला सुरुवात करेन. दिवाळी म्हटलं की मला सगळ्यात आधी घर सजवणं हे जास्त महत्त्वाचं वाटतं. मला ते आवडतं घर सजवायला. फराळ झाला की माझा मोर्चा असतो घर सजवण्याकडे. त्यानंतर दिवाळीमध्ये किल्ला बांधणं आणि फुलांची रांगोळी काढणं आणि खूप मी लाइटिंग म्हणजे जे काही आहे ते खूप करते घराला. मला ते आवडतं. फटाके म्हणाल तर मला फटाके फोडायला आवडत नाही आणि माझी लेकही तेच करते, की आम्ही दिवाळीला फक्त खूप छान रांगोळी काढणं, व्हिडिओज बनवणं आणि त्या किल्ल्यावर छान पणत्या लावणं, असं सगळं काही करतो. आणि दिवाळीचा एक दिवस असा खास असतो, की माझ्या आईकडचे आणि बाबाकडचे सगळे नातेवाईक मी माझ्या घरी बोलावते आणि एक छान मस्त आम्ही पार्टी करतो. फराळ सकाळी होतो आणि संध्याकाळी एक पार्टी छानशी मी ठेवलेली असते. सगळे भाऊ-बहीण आम्ही एकत्र येऊन ते सेलिब्रेशन करतो. बरं, एकाना कुठला फटाका डेडिकेट कराल? मी विक्रांतला रॉकेट फटाका डेडिकेट करेल. कारण कारण तो त्याच्याकडे बघता खूप छान माणूस आणि आर्टिस्ट तो आहे. तो रॉकेटसारखा असा उंच उडावा. त्याला त्याच्या भविष्यामध्ये त्याला जे हवंय, त्याला जे अचीव्ह करायचंय, तो ते नक्कीच करेल रॉकेटसारखं. जेवढं त्याला वर जायचंय, वर जाऊन ज्यावेळेला तो फुटेल, त्यावेळेला सगळ्यांना ते बघताना डोळ्यांना खूप रमणीय असेल असं मला वाटतं. इज अ व्हेरी नाईस आर्टिस्ट. काम करताना असं वाटतं बऱ्याचदा, की हे होईल का, होईल का? पण कामाच्या ह्याच्यामध्ये कधीच काही प्रॉब्लेम येत नाही. खूप छान तेच होतं, की स्क्रीनला आम्ही छान याच्यासाठीच दिसतो, की गिव्ह अँड टेक खूप छान येतं आणि मला आवडतं त्याच्याबरोबर ॲज व्हिलन दोघं जण एकत्र आल्यानंतर ते सीन द्यायला मला आवडतात. निखिल? आमचं खरं काय ना, उर्मिला आणि विक्रांतचं सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग त्यांच्या बेडरूममध्ये ठरतं आणि त्यांची बेडरूम हीच त्यांचं ऑफिस आहे, हेच त्यांचं गोडाऊन आहे आणि हेच त्यांचं सर्वस्व आहे. कारण त्या रूममधून बाहेर पडल्यानंतर दोघं खूप वेगळ्या पर्सनॅलिटीज असतात आणि त्या रूममध्ये आल्यानंतर खूप वेगळ्या पर्सनॅलिटीज असतात. तर काम करताना अर्थात मजा येते आणि जे सीन्स आमचे जे असतात तर खूप छान पण वाटतं कारण प्रत्येकाच्या वाट्याला असे सीन्स येत नाही. आमच्या लेखकाने जे काही सीन्स लिहिलेले असतात त्याला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. आमचे दिग्दर्शक आहेत ते आमच्याकडून काम करून घेत असतात. आणि कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, कुठला फटाका? तर मला उर्मिलाला पाऊस डेडिकेट करावा असं वाटेल. कारण ती पावसासारखी ती अशी छान उडते आणि जेव्हा पाऊस हळूहळू हळू जसा खुलत जातो तसं तसं तिच्यातली कला, तिच्यातले गुण, तिचा अभिनय हे हळूहळू खुलत जाताना आम्ही सगळ्यांनी तो प्रवास पाहिलेला. त्याच्यामुळे मला पाऊस हिला डेडिकेट करावा वाटतो. वा वा. आणि मला विक्रांत बरोबरचे जे सीन आहेत ते करताना सगळ्यात जास्त विक्रांत मला मी तुझ्यावर सीन करते त्यातला विक्रांत ज्याला खूप चिडतो आणि उर्मिलाला घाबरायचं असतं ते करताना मला मजा येते. खूप छान वाटतं मला ते. विक्रांत कारण लिमिटलेस आहे. त्याला पार्टनर जरी असले तरी तो खरं कोणालाच समोर डोकं ठेवत नाही. जेव्हा त्याचं डोकं फिरलेलं असतं तो फिरलेलं असतं. तो समोर कोणी काय बघत नाही. त्याच्यामुळे तसं एक डिरेक्टरने पण आमच्या तसं ठेवलेलं आहे. आमच्या मेकर्सने तसं एक त्या कॅरेक्टर ठेवलेलं आहे. आणि सगळं श्रेय त्यांचं आणि दिग्दर्शकाचं आहे. थँक्यू सो मच आणि तुम्हाला हॅपी दिवाळी. थँक्यू सो मच. तुम्हाला सुद्धा आम्हा दोघांतर्फे, महाडी कुटुंबातर्फे, हुकुमाची राणी या टीमतर्फे दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.